माझी अजून अंघोळ पण नाही. आमची कुठे तू तर आदिवासीच आहेस तसा. ताई परत आहे का चालू केला ॲक्च्युली वी डिसाइडेड टू डान्स आणि आम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात कधी केली दुपारी आणि संध्याकाळचं फंक्शन. लाईक आम्हाला माहिती होतं आम्ही स्टेजवर जाऊन काय करणार, बट स्टील. अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना अज तू सजना वे अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना अज तू सजना वे खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारियां ने नचना सारियां ने गाना वे खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारियां ने नचना सारियां ने गाना वे स्टार्टिंग पासून सांगायला गेलं तर पिक्चरच तयार होईल. 5 मिनिटात सांगू. नाही सांगते ट्रेलर मध्ये ट्रेलर फक्त ट्रेलर दाखव. काय नाही, आजपासून 2000 साली एकमेकांनी हे केलं आणि लग्न झालं आमचं. आणि 25 वर्ष कसं केले कळलेच नाही. कधी गोड कधी कडू असे अनुभवही आले. पण असं बोललं जातं की नातं तेव्हा सुंदर होतं जेव्हा एकमेकाची साथ एकमेकाला असते. आणि हे जर नसेल तर काहीच होणार नाही. आज जे काय आम्ही आहोत हे आमच्या दोघांच्या एकमेकाच्या साथीने, म्हणजे कधी माझं चुकलं त्यांनी सांभाळून घेतलं, कधी त्यांचं चुकलं मी सांभाळून घेतलं, कधी ओरडलो चिडलो रागावलो सगळ्या गोष्टी झाल्या. पण ह्या तर होतच असतात आणि व्हायला पण पाहिजेत. त्याच्याशिवाय आयुष्याला मजा पण नाही आहे, बरोबर की नाही. तर काय नाही, एकदम म्हणजे आय विल प्राऊड ऑफ यू माय हजबंड. नाही मागितलेल्या पण मिळतात. काय होतं म्हणजे असं असतं की जसं बऱ्याच जणांना सोनं घ्यायचं असेल तर मुहूर्ताची गरज असते. पण आमचं तसं नाही. असं वाटलं ना का आज चल आज बांगड्या घ्यायच्या, मग तब्येत बरी असो नसो घेऊन जातील. चॉईस कर काय नाही, चक्कर येऊन पडली तरी घेऊन देतील. म्हणजे असं आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की 25 वर्ष कसे गेले कळले नाही. आणि आज मी सगळी माझी फॅमिली इथे आलेले सगळ्यांना धन्यवाद बोलेन की तुम्ही आमच्या प्रेमा खातीर इथे आलात. आणि हा सगळा श्रेय जो आहे या प्रोग्रामचा, ॲक्च्युली आमचं लव्ह मॅरेज आहे. मला खूप प्राऊड वाटते कारण माझी आई, माझ्या बहिणी सगळ्या, माझे सगळे म्हणजे भाऊजी, माझे भाऊ सगळेजण इथे हजर आहेत. पण एक दिवस असा होता का ते नव्हते. पण माझ्या मुलीची आणि माझ्या मुलाची खूप इच्छा होती की आई तेव्हा कोणीच नव्हते ना, तर असा मला तो क्षण हे करायचं आहे की सगळे तुमच्या याला हजर असले पाहिजे. कारण मी 25 वर्ष त्यांच्या वाचून घालवले होते. सगळं सुख होतं, पण बोलतात ना का कुठली तरी बाजू नबली असते आणि ती माझ्या आयुष्यात नबली होती. पण देवाने मला ते पण दिलं. पण आज मला त्या गोष्टी आणि एकाच गोष्टीची खंत वाटते. माझं नेहमी एक स्वप्न आहे की मला असं काहीतरी वेगळं करायचं होतं. म्हणजे ह्याच्या बाबतीत नाही तर कुठल्याही बाबतीत. कारण आज माझे बाबा इथे नाही आहेत आणि आय मिस यू. मी त्यांना खूप मिस करते नेहमी. 20-25 वर्षापूर्वी माझ्याकडून चुकी झाली, होऊन गेली, कारण ते वय तसं होतं. पण आज त्या चुकीचं मला प्राऊड वाटतंय. कारण प्रत्येक आई वडिलांना काय पाहिजे असतं की माझी मुलगी सुखी राहिली पाहिजे. भले मध्ये काय असेल कसे असेल त्याच्याबद्दल काही नसतं. तर आमची मुलगी सुखी राहिली पाहिजे हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं. आणि मी असं देवाला प्रार्थना करते ते जर वरून बघत असतील तर त्यांना नक्कीच प्राऊड वाटत असेल का नाही बाबा काहीतरी हिने केलं पण चांगलं केलं. एवढंच बोलेन. आणि सगळे इथे आलात
स्पेशली माझी आई इथे आहे, माझी छोटी बहीण आहे हर्षला, माझी दुसरी मामी बहीण आहे सविता इथे बसली, माझी अश्विनी बहीण आहे छोटी, माझा भाऊ आहे इथं किशोर, माझी मामाची मुलगी आहे शोभाताई, माझी वहिनी इथे बसली आहे मंजू वहिनी, माझा किरण भाऊ आहे, माझे अजून भाऊजी आहेत बाळा भाऊ आहेत, तसेच माझे बहिणीचे मिस्टर राजा भाऊजी आहेत, शरद भाऊजी आहेत, कल्याणी माझी बहीण इथे बसलेली आहे. म्हणजे सासरच्यांकडचे सगळे होते पण माहेरचं माझ्या कोणीच नव्हतं. दादा तुमच्या सोबत होते, काय म्हणतो मात्र टेन्शन होतं तुम्ही. चला आता पुढे आपण दादांकडे देऊ, हे जरा जास्त झालं तर आपण इतिहासाचा काय म्हणतात पान पलटी करू आपण. चला दादा तुमचा पण अनुभव दोन मिनिटात बरं का. वहिनी तुम्ही जास्त टाइम घेतला, असं नाही करायचं. नमस्कार सगळ्यांना. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सर्व आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसासाठी तुम्ही सर्व वेळात वेळ काढून अगदी बिझी शेड्यूलमधून सुद्धा तुम्ही सगळे इकडे आले, त्यासाठी तुम्हा सर्वांना अगदी कृतज्ञपणे आणि विनम्रपणे तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचे खूप खूप आभार. आणि माझ्या सखीबद्दल बोलायचं झालं तर अगदी माझ्या चांगल्या वेळेमध्ये पण आणि वाईट वेळेमध्ये पण, म्हणजे जेव्हा माझ्या चांगली वेळ असते तेव्हा ती अगदी माझ्या सुखामध्ये सहभागी असते, सामील असते. आणि जेव्हा माझ्यावरती असं काही दुःखाची वेळ असते किंवा असं काही माझ्या लाईफमध्ये घडलेलं असतं तेव्हा अगदी बोलतात ना की रणरागिणीसाठी एक म्हणजे अंबिका म्हणा किंवा जी काय असेल तर अशी म्हणून ती एक म्हणजे माझी धर्मपत्नी म्हणून रक्षण करण्यासाठी माझ्यासोबत उभी असते. आणि आतापर्यंत भरपूर संकटामधून तिने मला तारून काढलेलं आहे. एक बोलतात ना की खूप काही गोष्टी करण्यासाठी मला तिने अग्रेसिव्ह केलेले आहे, मला प्रेरणा दिलेली आहे. तिच्यापासून खूप काही गोष्टी मी शिकतोय. आणि राहिला प्रश्न तर गेले 25 वर्ष कशा आयुष्यातून निघून गेले आमच्या लग्नाचे हे माहितीसुद्धा पडले नाही. आणि या 25 वर्षाच्या जर्नीमध्ये अगदी माझे नातेवाईक असतील, माझे भाऊ बहीण असतील, माझे आईवडील असतील, माझे सासूबाई असतील, सासरे या जगामध्ये नाही आहेत पण आम्ही त्यांना नेहमी मिस करतो. आमचे सगळे म्हणजे माझ्या मेवण्या आहेत, माझे सगळे मेवणे आहेत. त्याच्यानंतर माझी काकाची मुलं आहेत, आत्याची मुलं आहेत, मावशीचे माझे मावशी वगैरे इकडे सगळे आलेले आहेत, कल्पना मावशी, बहिणीची मुलं आलेले आहेत, संदेश आणि सुजित. बाकी काही लोक अजून रस्त्यामध्ये आहेत कारण प्रत्येकाचं शेड्यूल होतं. पण या सर्व याच्यामध्ये माझ्या पत्नीने मला खूप साथ दिलेली आहे. आणि मी परमेश्वराजवळ आई एकविराजवळ हीच प्रार्थना करेन का आयुष्यभर तिची साथ मला अशीच मिळाली पाहिजे. आणि तुमच्या सर्वांचे थोरा मोठ्यांचे जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असले पाहिजेत. धन्यवाद. थँक्यू सो मच. आज 25वी लग्नाची वाढदिवस यांचा आणि देवाची मी प्रार्थना करतो हे 100 व्हावं. तर जोरदार टाळ्या वाजून त्यांना आशीर्वाद द्यावा आणि पुढे आपण केक कटिंग करूया. ॲक्च्युली इकडे ना मी एक छोटासा प्रँक केला स्टेजवरती. म्हणजे पप्पांना आयफोन द्यायचा होता आईला आणि मी दुसरंच काहीतरी पॅक करून घेऊन गेली होती. आता पप्पाची डेथ स्टाईल देतात ना माझ्याकडे. आय वॉज लाईक की ओके 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 थांबा, ही प्रँक आहे फक्त, दुसरं काही नाही. बट फाईन, इट वॉज अ शॉर्ट प्रँक ऑन देम. मी तो कंटिन्यू नाही करू शकले तर मी त्याच्या पप्पांनी मला मारलं असतं तिकडे स्टेजवरतीच. आता ती रिॲक्शन, तो जो डेथ स्टेज ना ते बघा, तो बघा आणि ती आता स्माईल जिथे मी बोलते की हा प्रँक आहे. त्यांचे पेशन्सच गेले होते. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पाहुणे मंडळींचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज प्रवीण माझा भाऊ आहे आणि वहिनी. प्रवीणचं एकंदरीत एका मिनटामध्ये फक्त एक वास्तव सांगतो. एका भाड्याच्या रूममध्ये राहणारा प्रवीण, म्हणजे चाळीमध्ये राहणारा प्रवीण होता, कलर काम करणारा प्रवीण होता. अतिशय त्याच्या आयुष्यामध्ये जेवढा संघर्ष केला, खूप मोठा स्ट्रगल केला आणि आजपर्यंत ईश्वराच्या कृपेने प्रवीण एक खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आर्थिक व्यवस्था, मुलांचं शिक्षण
या सर्व व्यवस्थेमध्ये पुढे आला. प्रवीणच्या आयुष्यामध्ये जेवढा स्ट्रगल केलेला आहे हा सर्वांनी पाहिलेला आहे. हा स्ट्रगल करून प्रवीणने आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माहितीसाठी असावं की प्रवीणचं आयुष्य एका भाड्याच्या रूममध्ये प्रवीणने त्याग केलेला, एका भाड्याच्या चाळीच्या रूममध्ये राहिलेला आणि अनेक वर्ष त्याने असा संघर्ष केला. त्या संघर्षामधून प्रवीण आज चांगला सदन झाला. या दोन्ही व्यक्तिमत्वांचा त्यांच्यासोबत असलेल्या आमच्या वहिनी यांनी खडतर प्रवीणच्या जीवनामध्ये अतिशय सहकार्य केलं, त्यांना संघर्षामध्ये ताकद दिली आणि म्हणून प्रवीण आज इथपर्यंत हे दोघे आले. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या ह्या ॲनिव्हर्सरी निमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जोरदार टाळ्या होत्या. आणि परत एकदा मी गाण्यांकडे वळतो. आमच्या लाडक्या वैशाली आणि प्रवीण भाऊजी यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या या सुखी गोड या आयुष्याला आमच्या निचिते परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा. हा माझा पुतण्या फार गरीब दिवस काढून पुढे आलेला आहे. दुसरं भाग्य म्हणजे त्याची जी मिसेस आहे ती माझी सून आहे आणि माझ्या शाळेतली विद्यार्थिनी चौथी बहिणी ही वैशाली मोठी, 2 नंबरची हर्षदा आणि 3 नंबरची कल्याणी आणि एक अश्विनी आणि त्यांचा एक छोटा भाऊ किशोर. हे सर्व विद्यार्थी माझ्या शाळेत मसवळला शिकले आणि मला मोठं मोठं माझं भाग्य वाटतंय की तीच सून माझ्या घरी माझ्या पुतळ्याला आली. त्याचा मला खूप आनंद आहे. दुसरी गोष्ट त्यांनी 25 वर्ष पूर्ण लग्नाची केली. असेच पुढची वर्ष त्यांनी पूर्ण करावं आणि त्यांना पुढील वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सुखी जीवन करावं अशी मी त्यांना करतो. दिल से सुन पिया ये दिल की इन्होंने बांधी कैसी डोर रे